brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काय म्हणत तुम्ही? हे एक्सपोर्ट क्वालिटीचे केळी आहेत. बॉक्स केळी पण एक्सपोर्ट क्वालिटीचे आहे आणि बॉक्स पण एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत. त्याची तुम्हाला क्वालिटी किंवा स्ट्रेंथ चेक करायची असेल तर तुम्ही त्याच्यावर उभं राहू शकता. चेपेल ना उभं राहील तर? नाही, आपण तुम्हाला ट्रायल देतो. तुम्ही स्वतः उभं राहा. ट्रायल देत आहे? थांबा एक मिनिट, हे पकडा, आम्ही पडायचो नाही तर. पण माझं वजन जास्त आहे काहीच अडचण ना? काहीच अडचण. नक्की? या बॉक्सच्या स्ट्रेंथमुळं हा. मालाला डॅमेज होत नाही. काय एवढं टन जातं ते नाही होत काय? मध्ये एका बॉक्सवर 11 बॉक्स असतात, तर त्यामुळे 11 बॉक्स जरी ठेवलं तरी शेवटच्या बॉक्सला डॅमेज प्रॉब्लेम येत नाही. मी आत्ता हा माल काय आपण बघूच, तुम्हाला सांगतो. मी आत्ता आहे करमाळ्यामध्ये. साहेब, गाव कोणतं आहे? कंदर. करमाळ्याच्या कंदरमध्ये. आणि महाराष्ट्राचं जे पूर्ण म्हणजे ज्याला आपण म्हणू की केळींचं एक्सपोर्ट हब ज्याला म्हणतो ते करमाळा, त्यानंतर त्याच्या बाजूला माळशिरस आणि पंढरपूर, असं सगळे सोलापूर जिल्ह्यातली सगळी ठिकाणं. याच्या पलीकडच्या बाजूला उजनीचं बॅक वॉटर आहे सगळं. आणि तिथून इथे हा सगळा वेगवेगळ्या ठिकाणून बॅक वॉटर असल्याने ड्रीप इरिगेशनवरती त्याची केळीची शेती होते. आणि इथला जो माल आहे, म्हणजे तशी महाराष्ट्रात आपण गावची केळी वगैरे ऐकतो, पण ती डोमेस्टिक मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालतात. आत्ता मी इथे का आलो माहिती का? महाराष्ट्रात गेल्या मला असं वाटतं की एक 10 दिवसामध्ये ना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या घडल्यात. त्यातली पहिली गोष्ट इंटरनॅशनल आहे, ती आहे आत्ताच्या घडला इस्रायल, अमेरिका आणि इराण सोबतचं जे काही वॉर आहे तो इशू. कारण हे सगळं एक्सपोर्ट माल आहे, याला थेट अफेक्ट झाला आहे. दुसरी गोष्ट अशी, आर्थिक पाहणी अहवाल मी चेक केला या बजेटच्या आधीचा, त्यामध्ये असं दिसतंय की मागच्या वेळी जे 9.1 हा एक्सपेक्टेड ग्रोथ रेट होता ॲग्रीचा, शेतीचा, तो आता अगदी 3.5 ते 4% आला आहे. म्हणजे जवळपास 5% डाऊनफॉल आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रात ज्या निर्यातदारांचा आणि त्या निर्यातदारांना अफेक्ट झालेल्या गोष्टींमुळे होणाऱ्या प्रोड्युसरचा म्हणजे शेतकऱ्यांना जो काय सगळा त्रास झाला, याला 1 रुपया मिळालेला नाही आहे. आता काय ग्राउंडवरची परिस्थिती ही समजून घेऊ. करमाळ्यात आता मी मोठं एक्सपोर्ट हब आहे. आणि आत्ता उभा किती थंडी वाजू लागली की आता किती टेम्परेचर आहे? 13 डिग्री. 13 डिग्री. बरं, ही सगळी मंडळी आधी ओळख करून देतो सगळ्यांची. पीजी ग्रुपचे हे मंडळी आपल्यासोबत शिंदे आहेत. त्यानंतर केडी ग्रुपचे मालक, ज्यांच्या वेअर हाऊसमध्ये आता आम्ही उभे होते. सगळं स्टोरेज आहे इथे आणि त्यांचे सहाय्यक तिथले सगळं काम ही मंडळी बघतात. किती बॉक्समध्ये माल बसतो? काय हा 13 किलोचा माल आहे आणि पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचा बनाना आहे. हा वगैरे करून एकदम क्वालिटी सुपर केली जाते. मग हा पूर्ण अरब देशामध्ये जातो. हा बनाना कोणकोणत्या देशात जातो? हा पूर्ण अरब देशामध्ये जातो. मेजरली हा इराण, इराक, दुबई, ओमान, सौदी अरेबिया अशा ह्या वेगवेगळ्या देशामध्ये जातो. आणि ह्या पद्धतीने आपली क्वालिटी एक्सपोर्टमध्ये जाते सरासरी. हो हो, घ्या ना. म्हणजे बाहेर जाताना किलोवर जातं ना? हां हां हा. वा वा, सुंदर. किती साधारण क्षेत्र आहे इथं केळीचं? केळीचं क्षेत्र जर पाहिलं असलं तर 15,000 ते 20,000 हेक्टरवरती क्षेत्र आहे सोलापूर जिल्ह्याचं. आणि साधारण हे ते तो वर्षभर केळी लागवड केली जाते आणि वर्षभर हार्वेस्टिंग केली जाते. किती? वर्षभर हार्वेस्टिंग केली जाते केळीची. वर्षभर लागवड पण केली जाते. आता मला सांगा, मी बघतो वेअर हाऊस बऱ्यापैकी तुमचं भरलेलं दिसतंय. बाहेर काय म्हणजे एरवी कंटेनर असतात आणि मग आता काय नाही तसं काय? खूप रस असते इथं. डेली कंटेनरची आवक जावक मोठ्या प्रमाणात असते. पण युद्धजन्य परिस्थितीपासून पूर्ण लोडिंग थांबलंय. त्यामध्ये फार्मरचं पण शेतकऱ्याचं पण हार्वेस्टिंग थांबलंय आणि जे आपल्या कोल्ड स्टोरेजचं जे ऑपरेशन आहे पूर्ण थांबलंय. कारण काही कंटेनर आमचे पुढं पण गेले होते, तर ते काही कंटेनर मग माघारी परत आलेत. तर ते बाबा तिथं डॉकला जेट पेटीमध्ये तुमच्या कंटेनर वेसलमध्ये जाणार नाहीत, त्यामुळे ते परत पण आलेत. आणि काही कंटेनर इथंच आहे. साधारण इथं बघितलं तर 24,000 मेट्रिक टन सगळ्या आमच्या एरियामध्ये बनायला शिल्लक आहे सगळ्यांचा. म्हणजे तो मेट्रिक टन तो म्हणजे पुढे जायला स्टोर आहे इथं. कारण हे युद्धजन्य परिस्थिती संपल्याशिवाय कुठलीही वेसल लागत नाही आणि वेसल न लागल्यामुळं पुढं मटेरियल जात नाही. काय झालं ह्याच्यामध्ये, इराणच्या युद्धामुळं इराणबरोबर जे बाकी देशामध्ये आमचे एक्सपोर्ट होत होतं, दुबईसारख्या, ओमानसारख्या, इराकसारख्या, सौदीसारख्या देशामध्ये, तिथले पण आमची निर्यात थांबले. कारण बाकी देशामध्ये कोणती आपल्याकडून तर JNPT वरून जात असेल, तिकडे कोण कोण आहे? म्हणजे बहुतेक दुबईचं जबेल अली आणि आणखी कोणते पोर्ट आहेत?
बंद दुबईचे जबल अली आहे, परत इराकचे ओम कासर आहे, जबल अली पोर्ट आहे, ओमानचं सोहार आहे, सौदी अरेबियात जद्दा पोर्ट आहे. म्हणजे ह्या पोर्टवरती आमचं ऑपरेशन चालत होतं. मागं पण वार झाले होते, पण त्यावेळेस इराणचं ऑपरेशन फक्त थांबलं होतं, बाकी कंट्रीमध्ये ऑपरेशन पूर्ण चालू होतं. पण त्यामुळं कुठलेही इथं ऑपरेशन वगैरे पूर्णच बंद आहे. आणि मालाचं लाईफ पण आता हे काय माल तुम्हाला दाखवतो काय 25 तारखेला हार्वेस्टिंग झालं आहे किंवा त्याच्या अगोदर पण झालं आहे. 27 फेब्रुवारी दिसतोय मला इथे. हो 27 फेब्रुवारी हार्वेस्टिंग आहे. मग माल जास्त दिवस पण टिकू शकत नाही, कारण इथं जास्तीत जास्त आम्ही किती दिवस ठेवतो, 10 दिवस जास्तीत जास्त ठेवतो, कारण त्याला बाय ट्रान्समध्ये 10-15 दिवस लागतात. ग्राहकापर्यंत जाईपर्यंत म्हणजे तेवढा विषय असतो, 20-25 दिवस लागतात. त्याची शेल्फ लाईफ जसं माल होल्ड होईल तशी त्याची शेल्फ लाईफ कमी होणार आहे. आणि त्यामुळं एक्सपोर्टर मोठ्या आर्थिक संकटात येणार आहे. चला, तुम्ही किती वर्षापासून आता या धंद्यात? मी 2008-9 हां Export, एक्सपोर्टमध्ये बरं, मला हां हां सुरुवातीला डोमेस्टिकमध्ये काम केलं आणि 2012-13 पासून एक्सपोर्टमध्ये आहे. बरं, मला आता सांगा, साधारण मार्केट फंक्शन कसं होतं? म्हणजे इथं तुमचे प्रोड्युसर असतील, सगळे शेतकरी असतील, त्यांना काहीतरी तुम्ही त्या संदर्भात भाव देत असाल आणि मग तुम्ही तो घेता आणि त्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट करता. आता या युद्धामुळे साधारण एक 7 ते 8 देश ज्याच्यामध्ये केळी जातात आपल्याकडचे, एक कोणकोणते म्हणजे आता दुबई आणि वरती कोणते? इराक, ओमान, मस्कत आणि आपलं सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत अशा आखाती देशामध्ये बराचसाच माल आपला जातो इथून. आणि साधारण आता आज समजा वावरातून आपण माल काढला, आज हार्वेस्ट झाली, तो डेस्टिनेशनला किती दिवसात पोहोचला पाहिजे? तो साधारण एक 15 दिवसात पोचला पाहिजे, 15 ते 18 दिवसात. 15 ते 18 दिवसात. हां, जास्तीत जास्त. बरं, आता जो काही आधी माल काढलेला होता, तर इथं तर 27 तारखेच दिसतोय मला. आता चालता मग अशी कुठे 23 तारीख पण दिसली होती मला चालता. 23 फेब्रुवारीचा पण माल होता. आज आपण 6 तारखेला व्हिडिओ, 6 ना, किती आहे? 7 तारीख आहे. सरासरी 8 दिवस झालेत. 8 दिवसापेक्षा जास्त मालाला झाले. ह्या 2-4 दिवस पडू नये. इथंच पडू नये. म्हणजे 2-4 दिवसामध्ये जर माल पुढे गेला नाही तर परत तो फ्युचरमध्ये लोकलला सेल करायला लागेल. आणि लोकलचे जर भाव बघितले तर खूप आज कमी आहेत. जो आपण माल 20 रुपये 23 रुपयाने हार्वेस्टिंग केला, तो जर लोकलला सेल केला तर 10 रुपयापर्यंत लोकलला सेल होईल. म्हणजे त्यामध्ये बघितलं एक्सपोर्ट जर म्हणजे पर कंटेनर जवळजवळ 8-9 लाख रुपयापर्यंत त्या एक्सपोर्टरचा पूर्ण लॉस होणार आहे. तो गडबड आहे. आणि विशेष काय झालं की पूर्वी ज्यावेळेस पूर्ण पद्धतीने चांगलं चालू होतं त्यावेळेस रेट पण चांगले होते. जवळजवळ बघा ना, शेतकऱ्याला 23 रुपयापर्यंत आम्ही एक्सपोर्टचे रेट देत होतो. पण तेच ह्या युद्धजन्य परिस्थितीनुसार झाले तर आता ते रेट 10 रुपये झाले. त्यामध्ये शेतकऱ्याचा 23 रुपयाचे 10 निम्मेच झाले डायरेक्ट. त्यामुळे शेतकऱ्याचा हा खूप मोठा फटका बसणार आहे. तो पण खूप मोठा बेस आहे. कारण बाकी अरब कंट्रीमध्येच आपल्या मोठ्या प्रमाणात निर्यातीचे चॅनल तयार झालेत. बाकी कंट्रीमध्ये एवढं आपण रशियामध्ये किंवा युरोप कंट्रीमध्ये आपले चॅनल तयार नाहीत. म्हणजे त्याच्यामुळं पण ते अवस्था आपली बिकट होत चालले. आता हे तुमचं वेअरहाऊस आता उभं आहे, किती याची कॅपॅसिटी आहे? हे साधारण 2400 मेट्रिक टनाचं आहे. साधारण एक मेट्रिकचं साधारण एक 80 ते 90 कंटेनर सरासरी बसतात फुल, म्हणजे कॅपॅसिटी दिली तरी. त्या पद्धतीने हा माल डिझेल जवळपास भरलंय वाटतंय. हा पूर्ण पॅकच झालंय. कुठलंही तुम्हाला ओपन दिसणारच नाही, पूर्ण पॅक झालं. कारण कुठलं कंटेनर गेलेच नाहीत, वेसल कुठलं लागत नसल्यामुळं आणि म्हणजे माल पुढं जात नसल्यामुळं कंटेनर येण्याचं थांबले. आणि त्यामुळं काय झाले, हे जे आमचे इथं लोकलला वर्कर जे काम करणार होतं ना, ते पण डिस्टर्ब होऊन गेले. कारण ह्याच्यामध्ये मेजरली मेन पॉईंट आहे वर्करचा. कारण फार्मिंग कटिंगसाठी सुद्धा आम्हाला वर्करची गरज आहे आणि कोल्ड स्टोरेजसाठी वर्करची गरज आहे. आता वर्कर पण गावाकडे जाऊ लागले. पुढं उद्या जरी चालू झालं तरी वर्करचा प्रश्न शेतकऱ्याला आणि आम्हाला खूप मोठा भेडसवणार आहे, म्हणजे अडचणीचा ठरणार आहे. लेबरची परत प्राइस वाढणार तुम्हाला? हो, लेबरचे प्राइस पण लेबर उपलब्ध होण्याचे थोडे म्हणजे अडचणच येणार आहे पुढं. पण मग आता मला सांगा, माझ्या माहितीनुसार इराणने 28 तारखेला काहीतरी अटॅक केला होता. तेव्हापासून पुढेही आणखी सगळी परिस्थिती एस्केलेट झालं आहे सगळं. आता जे काही गोष्टी दिसते ती आता तेव्हापासून तुमच्या नक्की किती इथे, फक्त बनानाच्या म्हणतोय मी, की किती JNPTला तुमचे कंटेनर गेले होते, किती तुमचे समुद्रात होते किंवा तिकडे पोहोचले, पण मग सगळं आणखी वाढलं साधारण काय? आणि मग खर्च किती लागतो याला साधारण एका कंटेनरला वगैरे असं? नाही, यामध्ये आता कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी तर तुम्हाला मी सांगितलं 24,000 मेट्रिक टन इथंच कोल्ड स्टोरेजला कंटेनर पडवले सगळ्यांचे केळीचे. आणि काही कंटेनर आमचे बंदराबाद म्हणजे JNPTला गेटिंग पण झाले होते. त्यामध्ये जवळजवळ 250+ कंटेनर गेटिंग झाले होते. पण ह्या युद्धजन्य परिस्थितीनुसार ते कंटेनर पण तिथून पुढे गेले नाहीत. ते कंटेनर
पोर्टला थांबले तिथं. पण पोर्टला थांबल्यामुळं तिथं काय शॉर्ट झाला की तेव्हा पोर्टला थांबल्यामुळं आम्ही तर एक्सपोर्टर लोकांनी कागदोपत्री कंटेनर पूर्ण गेटिंग आतमध्ये केला. म्हणजे त्यामध्ये एक्सपोर्टरची काही चूक नाही. पण आता तिथं गेल्यानंतर जे प्लगिंग चार्जेस आहेत किंवा पोर्टचे चार्जेस आहेत, इतर चार्जेस खूप अवाढवी चार्जेस येऊ लागलेत. मग त्या प्लगिन म्हणजे थोडक्यात की समजा हा माल ज्या कंटेनरमध्ये असेल त्या कंटेनरमध्ये आतमध्ये चिलिंगची व्यवस्था आहे आणि त्याला फक्त इलेक्ट्रिसिटी द्यायला लागेल. इलेक्ट्रिसिटी दिली जाते आणि तो प्लग केला जातो. पण त्याचे चार्जेस इतके न परवडणारे चार्जेस आहेत. जर त्याचे चार्जेस 2 लाखापर्यंत आले आणि हा जर माल आपण लोकलला घेऊन जर विकला तर त्याचे 2 लाखच येणार आहेत. मग इकडे बाकीच्या चेनमध्ये फार्मर व ट्रान्सपोर्टर किंवा बाकीचे वर्कर हे सगळी सिस्टीम ब्रेक होणार आहे. म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याशिवाय पुढं काय आमचे कंटेनर पण गेलेत. इंटरसिटी म्हणून वेसल आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्या एक्सपोर्टर लोकांचे 250+ कंटेनर गेलेत, केळीचे गेलेत. ती पण वेसल पोर्टवर उतरला आहे. ती पण वेसल इथं मुंद्रा पोर्टला जाऊन थांबली. कारण तिथं तो काय म्हणतो बाबा पुढं आम्ही जाण्यास तयार नाही, कारण युद्धजन्य परिस्थिती काय अडचण आली तर. मग ती पण वेसल परत येऊ लागली माघारी JNPT आली तर ते पण चार्जेस खूप गडबड होणार आहे. त्यामध्ये चार्जेस जास्त असणार आहे, कारण ते कंटेनर अनलोडिंग, त्याचे हँडलिंग चार्जेस, प्लगिंग चार्जेस आणि रिटर्न येण्याचे चार्जेस, त्यामध्ये एक्सपोर्टर खूप अडचणीत येणार आहे. आणि काही कंटेनर आमचे बंदर आबासला चालले होते, पण ती वेसलसुद्धा दुबईसाठी फिरवली त्यांनी, कारण ते काही वेसल पुढंच गेली नाही. तर ते पण तिथं दुबईला खाली झाले, त्याचं पण चार्जेस जास्त येऊ लागलेत. त्यामुळे इंडस्ट्री आता किती मला असं मध्ये कळलं की जे शिपिंग कंपनीज आहेत ते म्हणतात की युद्धजन्य परिस्थितीतून त्या ठिकाणून जर तुम्हाला त्यांच्या शिप्स न्यायच्या असतील मग ते एक्स्ट्रा चार्जेस मागतात. एक्स्ट्रा चार्जेस त्यांनी $4,000 40 फुटी रेपर कंटेनरसाठी त्यांनी घोषित केले. व तुम्ही जे एक्स्ट्रा चार्जेस म्हणजे हे तर आता आमचे उदाहरणार्थ बाकीचे चार्ज आता $3.5 आहेत, मग ते 4,000 म्हणजे $7,000-7,500 बंदर आबाससाठी. आणि स्वारसाठी म्हणलं तर $5,700-800 पर्यंत एवढे चार्जेस. म्हणजे एक्स्ट्रा युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांनी $4,000 एक्स्ट्रा चार्जेस मागू लागलेत. मग तो मोठा ब्लॉक आहे. मला एक समजून सांगा, एक साधारण 15 ते 20 दिवसांची सायकल कशी असते हार्वेस्टिंग पासूनची? एक थोडं सोप्या भाषेत सांगा की आपल्या व्ह्युअर्सला ते कळेल केळींच्या बाबतीत की इथून माल काढला की तो कुठे कुठे जातो, तो कसा कसा जातो, बाय रोड असेल किंवा काय, आणि मग त्याला साधारण किती एक्सपेक्टेड त्याला सगळ्याची कॉस्ट असते? साधारण हा हार्वेस्टिंग फील्डवरती हार्वेस्टिंग झाला की लगेच स्टोरेजला येतो माल. हा स्टोरेजमध्ये हां हा साधारण आपण सुरुवातीला एक 4 ते 5 तासात प्री कुलिंग करून घेतो 13 डिग्रीपर्यंत. 13 डिग्रीला आलं की मग हो टेम्परेचर हे घ्यावं. साधारण हा 13 डिग्रीचं ते घेतलं का नाही तर आपण लगेच दुसऱ्या रूमला शिफ्ट करतो माल. तो साधारण लगेच तिसऱ्या दिवशी कंटेनर लोडिंग करून टाकतो आपण. हा कंटेनरमध्ये लोड झाल्यानंतर 8 तासात तो JNPT बंदरला तो जातो. इथून करमाळ्यातून तो 8 तासात तिकडे जातो. 8 ते JNPTला. JNPTला साधारण तिथं 1 दिवसात तो कंटेनर वेसलला लोड होतो तिथं. 1 ते 2 दिवस सर्वसाधारण हे 2 दिवस. आणि समजा दुबईचं असेल तर ते एक 7 ते 8 दिवसात तो दुबईला पोहोचतो. जर इराणचं असेल तर तेच ट्रान्झॅक्ट साधारण 12 ते 13 दिवसापर्यंत पोहोचतं ते. आणि तिथून तो माल उतरल्यानंतर तिथं 2 दिवस जातात खाली व्हायला. ते खाली झाल्यानंतर तिथनं परत बाय ट्रॅव्हलिंग बाय रोड तर तिथून एक 2-3 दिवस जातात. म्हणजे साधारण हे 17-18 दिवसाची त्याचं ट्रान्झॅक्ट आहे पूर्ण. आणि रायपनिंग व्हायला 1-4 दिवस जातात. तिथून पुढे तो पिकवण्यासाठी आणि पुढचं 4 दिवस जातात. आणि आता जर मग इथे मला 23 तारखेस दिसत असेल तर आज 6-7 तारीख आली, म्हणजे आता हाच माल जवळपास तुमच्याकडे जवळपास 12-13 दिवस इथंच पडून झालं 12. मला सांगा साधारण किती, म्हणजे या एक तर तालुक्याचं आणि दुसरं म्हणजे या जिल्ह्याचं साधारण किती हजार कोटींचं हे सगळं अर्थकारण आहे फक्त केळ्याचं? केळ्याचं अर्थकारण करत आपण वर्षभरात साधारण ह्या पट्ट्यातून म्हणजे आमच्या सोलापूर पट्ट्यातून 30 ते 35 हजार कंटेनर निर्यातीला जातात वर्षभरात. 1000 कंटेनर जातात. हो. आणि त्याचं आर्थिक गरज बघितलं तर आपण 5-6 हजार करोडचा हा सर्व उलाढाल आहे ह्या केळामध्ये. आणि एवढं एक्सपोर्टवर निर्यात एवढी झपाट्याने वाढली कोरोनानंतर. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पण काय 4 पैसे त्याला मिळू लागले, शेतकऱ्याचा फायदा होऊ लागला. पण हे अशा तुमची शेती पण आहे ना, तुम्ही पिकवता पण ना? स्वतः शेती पण आहे, आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये केळी पण आहे. पण या युद्धजन्य परिस्थितीमुळं एवढी झपाट्याने वाढलेली इंडस्ट्री रिवर्स शेती का काय अशी मोठी भीती वाटू लागले. कारण ह्यामध्ये काय सोल्युशन नाही निघलं, काय विवाद नाही झाले किंवा काय सपोर्ट जर नाही मिळाला तर शेतकरी आणि केळी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार
म्हणजे खूप मोठ्या अडचणीला सामोरं जायला लागणार आहे. त्यामुळे हे युद्धजन्य परिस्थिती लवकरात लवकर संपवून हा जर माल लवकर डिस्पॅच झाला, भले हे जर आता आम्ही दिवस जरी आपल्याला जास्त वाटलं तर आम्ही ह्याला शॉर्टफुल करून जो योग्य प्रतीचा माल आहे, जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे, तोच आम्ही पुढं कंटेनरमध्ये मूव्ह करणार आणि त्या पद्धतीने तो एक्सपोर्ट होणार. तिथं कुठंतरी तत्पर होऊन ते थांबलं जाईल, म्हणजे पुढचा विषय तो. म्हणजे जवळपास 5 ते 6 हजार कोटींची इथे इंडस्ट्री या जिल्ह्याची, त्यातली किती निम्मी अफेक्ट झाली, जास्त अफेक्ट झाली? हां त्यातली किती अफेक्ट झाली, किती प्रॉब्लेम झाला या सगळ्यामध्ये? मला पूर्ण केळीचा पूर्ण इंडस्ट्री टॉप झाली. कुठल्याही हार्वेस्टिंग हा विषय झाला राहिलेला नाही, पूर्ण थांबले, यंत्रणा पूर्ण टॉप झाले. त्यामुळे डोमेस्टिकवर खूप देशांतर्गत जे एक्सपोर्ट होतं, देशांतर्गत जो माल डिस्पोज होतं त्याच्यावरती खूप ताण आला आहे. पण तो माल पूर्ण ताकदीने उचलला जात नाही आणि त्यामुळे तिथले पण रेट डाऊन झालेत. तिथं पण खूप इफेक्ट मोठा झाला आहे. या रूम्स आहेत का? हो, हा रूम कोल्ड रूम आहे. पूर्ण रूम पूर्ण भरलेत, म्हणजे काही हालचाल नाही. भरलंच की हे सगळं? पूर्ण भरून गेले ते रूम. हे 13 डिग्रीला आम्ही मेंटेन करतो याला पूर्ण कोल्ड चेनमध्ये याला 13 डिग्रीमध्ये चेंज करतो. तिकडे टेम्परेचर डिस्प्ले होतं 13.3 दिसते. हो 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 13 डिग्रीमध्ये आम्ही त्याला मेंटेन करतोय. असे किती येतात तुमच्याकडे? हे कितीचे? 2000? हां 2400 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी आहे. आणि आता म्हणजे समजा जिल्ह्याभरातले वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे झाले असतील, किती नुकसान झालं हे गेल्या 15 दिवसामध्ये साधारण आकडा काढला तर? आता हा इंडस्ट्रीला जर हे पूर्वला झालं, हे झालं तर जवळजवळ 200 कोटीच्या पुढं हा नुकसानीचा फटका जाऊ शकतो. 6 दिवसात 200 कोटी? नाही, म्हणजे एकूण केळी उत्पादकाचा शेतकऱ्याचा माल उभा आहे, बाकीची इंडस्ट्री आहे, काय माल टॉकमध्ये आहे, काय माल रोडमध्ये किंवा काय समुद्रामध्ये आहे, सगळी सरासरी काढली तर खूप मोठा हा तोटा होणार आहे. 200 कोटीपेक्षा. स्वतःचे किती कंटेनर होते तिकडं? आपले स्वतःचे साधारण एक ऑन रोड एक 15पर्यंत कंटेनर होते आपल्या. 15 होते. हां 15 होते. त्यातले आता 2 रिटर्न माघारी आलेले ह्याच्यावरून. माघारी हां. आता पुण्यात तो खाली स्टोरेजला खाली करून लोकलचा रॅपनिंग करून तो विकायची तयारी चालू केली. हाच माल तुम्हाला लोकल मार्केटमध्ये विकायचा असेल तर किती तुम्हाला अगदी निम्म्यानेच येतो खाली का किती %? निम्म्यानेच हो. म्हणजे फार मोठं नुकसान झालेलं आहे ते. काय म्हणजे कंटेनर भरायला साधारण आपल्याला 9 ते 10 लाख रुपये सहजासहजी जातात. एक भरायला कंटेनर म्हणजे 10 लाखाचा माल आहे का कंटेनरमध्ये? हो तो इथपर्यंतचा. आणि पुढचा वेगळंच अजून ते, म्हणजे पुढं बाहेर पाठवायचं असेल तर त्याचा वेगळा चार्जेस लागतात. आता तोच कंटेनर परत त्याचं एक्स्ट्रा भाडं लागलेलं JNPTवरून हां माघारी आणायला, त्याचं डबल भाडं लागलेलं. तुम्हाला ते लोकल जे कोणी होलसेलर असेल त्यांना तुम्ही आता ते लोकलवाले पण माल तर एवढाच, शेतकऱ्यांचा माल एवढा पडून आहे शेतीत की शेतकरी एका शेतकरी साधारण एक 50-50, 100-100 टन माल असा पडून आहे त्यांच्या फील्डवर. हार्वेस्टच नाही केलाय जो केला पाहिजे आता म्हणजे अवेलेबल आहे माल, पण तो काढायला पर्यायच नसल्यामुळे तो तसाच शेतीत माल. त्यामुळे ते पड्या किमतीने घेत असतील, किंमत पाडून घेत असतील. हां आणि व्यापारी जे मधले दलाल आहेत ना ते अगदी पाडून मागतात ते. आणि समोरच्या व्यापाऱ्याला आपण हा माल आपला द्यायचा म्हणलं तर आम्हाला तो माल अगदी कमी भावात मिळतो. आम्ही तुमच्याकडनं कसं काय तेवढ्या भावात घेऊ म्हणतो. कालचा अर्थसंकल्प ऐकला का तुम्ही राज्याचा? कालचा नाही ऐकला थोडं. पण तुम्हाला काय मदत झाली हे असं दिसलं का? तसं काय असं निदर्शनात आलं नाही, असं ऐकण्यात पण आलेलं नाही. नाही, अर्थसंकल्पामध्ये बाकी शेतकऱ्याची मदत दिसून आली, पण आता एक्सपोर्टचा विषय आत्ताच तुर्ताच इन्स्टंट झाला, स्टार्टअप झाला, त्यामध्ये काय दिसून आलेलं नाही. तरी पण आम्ही शासन दरबारी पत्रव्यवहार आमच्या असोसिएशन मार्फत आम्ही पत्रव्यवहार करतोय. साधारण म्हणजे आपेडासाठी केला आहे, पणनला पण केला आहे, शिवाय यामध्ये गडकरी साहेबांना, पियुष गोयल साहेबांना, हो यांना पण आमचा पत्रव्यवहार चालू आहे. त्यामधून काही ना काही विवाद निघून जाईल किंवा काही ना काही आपल्या एक्सपोर्टरला दिलासा मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. म्हणजे साधारण सीझन हाच असतो ना सगळ्यात? सीझन इथला हा सीझनच आहे. आता काय तिथं ईदची इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यामुळे पूर्ण ताकदीने माल भरला होता. आणि फार्मर पण शेतकरी बाबा ईदसाठी आपला माल कापलेला आला पाहिजे, हो ते शेतकऱ्याचं पण नियोजन असते. त्यामुळं शेतकऱ्याचा पण शेतामध्ये मोठ्या प्रमाणात माल उभा आहे आणि हा सीझन म्हणजे चालूच आहे, म्हणजे असा विषय आहे त्याचा.
मी मुद्दामून इथे आलो आहे आणि मी त्याविषयी तुम्हाला सांगितलं होतं पुण्यामध्येच की काय आहे, मला ना एक गोष्ट दिसते की विधान भवनामध्ये घोषणा झालेल्या दिसतात, मंत्रालयात फायली ह्या सगळ्या आलेल्या दिसतात, पण ना ग्राउंडवर खरंच काय परिस्थिती आहे निर्यातदारांची हे समजून घ्यायचं आहे. आणि फक्त निर्यातदार नाही, ह्याच्यासोबत मी प्रोड्युसर आता म्हणजे आता हे निर्यातीत आहेत, हे प्रोड्यूस पण करतात, हे निर्यात पण करतात, दोन्ही करतात. म्हणजे हे शेतकरी पण आहेत आणि हे स्वतः निर्यातीत पण आहेत. मला समजून हे घ्यायचं आहे की खरंच ग्राउंडवरती आता परिस्थिती काय आहे. त्याच्यासाठी मी मुद्दाहून भेटायला आलो. आज दिवसभर मी इथंच असणार आहे, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये फिरतो की ज्या म्हणजे आता फक्त केळं नाही, कलिंगड आहे, तुम्हाला सांगतो डाळिंब आहे, वरती तिकडे नाशिकच्या भागातला म्हणजे कांद्याचं तर आता दरवर्षी हेच झालं की या वेळी काही एक तर उन्हाळी कांदा येतो, लाल कांदा येतो आणि काही ना काहीतरी गडबडून जाते. एक्सपोर्टचा इश्यू आहे. पण प्रामुख्याने फळं, रमजानच्या महिन्यामध्ये जी फळं सगळ्यात जास्त आपल्याकडे तिथे पाठवली जातात ते आता पूर्ण मार्केट अफेक्ट झालं आहे. माल पडू नये यांचं वेअरहाऊस भरलं आहे बघा तुम्ही सगळं. हे असं कधीच नसतं. हा माल कंटिन्यूस मुव्हिंग असतो, कंटेनर उभे असतात सगळीकडे, असं सगळं काही ना काहीतरी चाललेलं असतं. हे काय टेम्परेचरसाठी हँडल आहे. ओके, हे साधारण मेंटेन केलेलं टेम्परेचर असते, तुम्हाला ठेवावंच लागेल ना, नाहीतर ते फळ पिकून जाईल. कारण हां, ही कुठली ही कोल्ड रूम आहे. हां, सो हे तुम्ही प्रत्येक वेळी हे बघितलं होतं. हां, प्रत्येक वेळेस चेक करावं लागतं, मेंटेन ठेवावं लागतं हे टेम्परेचर. मेंटेनन्स हो म्हणजे एक कंटेनर मध्ये तिकडे शिपवरती उतरलं तरी पण हो हां, इथून निघेपर्यंत त्या ह्याचे रेपर व्हॅन असतात ना, ते पण तिथं चेक केलं जातं. साधारण 13 ते 15 पर्यंत असेल ना. 13-14 पर्यंत येतं टेम्परेचर. बॉक्सेस पण तसेच डिझाईन केलेत सगळे, हवा जाईल असं. बॉक्स पण त्या हिशोबाने डिझाईन केलेले असतात. हां. 5 किलो, 7 किलो, 13, 13.5 ज्या कंट्रीमध्ये जशी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने पॅकिंग केलं जातं. ओके ओके, प्रत्येक कंट्रीनुसार तसं. हो. आता हा 7 किलोचा बॉक्स आहे. आपण पहिला दाखवलं होतं 13 किलोचा बॉक्स होता. बरं, ठीक आहे. असं हे तिथपर्यंत सगळं येतं. हां, तर मी तुम्हाला हे सांगू होतो या सगळ्यामध्ये की मी ठिकठिकाणी जाऊन आता बघणार आहे खरंच की ग्राउंडवरती परिस्थिती काय आहे. कारण काय आहे, फक्त बातम्या येत आहेत आणि आकडेवर त्या सगळ्या समोर येते, पण ते आकडे ग्राउंडवरती जे काही सांगतायत त्या रियालिटीला मॅच होत आहेत का ते समजून घ्यायचं होतं. आणि म्हणून जो त्यांनी मगाशी सांगितलं की 5 ते 6 हजार कोटींचा पूर्ण हे सगळं मार्केट आहे केळ्याचं. फक्त एका फळाचं सांगतोय मला, केळ्याचं मार्केट आहे जिल्ह्यातलं, जिथे सगळी एक्सपोर्ट क्वालिटी सगळी हे सगळे बनाना निघतात. म्हटलं नक्की काय चाललंय जरा बघून येऊ. तेव्हा हे कळलं की वेअर हाऊसेस भरलेत, हार्वेस्टिंगचा माल आला आहे, जो काढला आत्तापर्यंत निघून इथून पॅक होऊन तो निघाला पाहिजे होता बंदरापर्यंत, तो सगळा तसाच वावरात पडलेला आहे, तो अजून काढलेला नाही आहे. याच्या पुढे जाऊन काय एक गोष्ट झाली नाही, ते डॉमिनो इफेक्ट असतो ना सगळ्याचा, की ते एक सगळ्या गोष्टी पडत जातात, कोलॅप्स होत जातात, एकाचा दुसऱ्यावर परिणाम, दुसऱ्याचा तिसऱ्यावर परिणाम, असं इथे सगळं दिसतंय. आणि म्हणून आता हे निर्यातदारांशी बोलायला आलो. आता शेतकऱ्यांची खरंच काय ग्राउंडवर परिस्थिती ती बघू. कारण शेवटी काय लोकलला त्यांना पण तो माल विकावा लागणार आहे. कारण आता एक्सपोर्ट त्यांच्याकडे ह्यांच्याकडे जर पडून येतं, हे एक्सपोर्टसाठी पुढे कुठे पाठवणार. त्यामुळे हे तो विकत घेतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना चांगल्या क्वालिटीचा, ज्या मालावरती त्यांनी खर्च केला आहे, ज्याच्यावरती त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी घाम गाळला आहे, रक्त आटवलं आहे, त्यांची काय परिस्थिती आहे थोड्या वेळात ती पण तुम्हाला कळेल. पण त्या सगळ्यासाठी मुंबई तक बघत राहा. फक्त बनाना नाही, आणखी जमेल त्या ठिकाणी मी फिरणार आहे, त्या ठिकाणी खरंच काय चाललंय तुम्हाला दाखवणार आहे. हा महत्त्वाचा ग्राउंड रिपोर्ट. कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओमकार आज करमाळ्यातून.